मैत्रिणींनो, रंजना किचन्स मध्ये आज तुमचं स्वागत आहे। वेगळी रेसिपी बनवणार आहे मी। आज गावाकडे आलेले आहे। बघा, ही तांदूळाची भाजी आहे आणि ती करून दाखवणार आहे आणि ती पण चुलीवरती मी करून दाखवणार आहे। पहा मग मी कशी बनवते ती तांदूळाची भाजी। तुम्हाला आगळी वेगळी रेसिपी आज दाखवणार आहे आणि ती पण गावाकडची आणि चुलीवर बनवून दाखवणार आहे। पहा परिसर किती मस्त दिसतोय शेताचा। आणि मी आता शेतामध्ये म्हणून चुलीवरती भाजी बनवणार आहे। बघा तुम्हाला कशी वाटते ही भाजी चुलीवरची। पहा मैत्रिणींनो, त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य। मीठ आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाणे। आणि ही तांदूळाची भाजी आहे, ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा किती स्वच्छ आणि मस्त हिरवीगार शेतातली भाजी, ताजी ताजी। किती छान लागणार आहे आपल्याला ही भाजी। आता बघा मी करून दाखवते तुम्हाला। मैत्रिणींनो, मी आता कसे पाट्यावरती वाटणार आहे। एकदम मस्त झक्कास चटणी होणार आहे आपली भाजीसाठी। आणि पाट्यावरचं वाटणं तर एकदम छानच लागते। पाट्यावरची मिरची वाटून मी भाजी करणार आहे। बघा आता मी वाटून दाखवते तुम्हाला। मिरची आणि मीठ आणि लसूण वाटून घेतलेलं आहे। आता शेंगदाणे घालते थोडे वाटायला। तर आपल्याला बारीक नाही जास्त करायचे आहे, थोडेसे मोठे मोठेच वाटून घ्यायचे। आता चटणी वाटून झालेली ही शेंगदाणे, लसूण, मिरची आता घेते काढून मी भाजीत टाकायला। पहा मैत्रिणींनो, आता चूल पेटवलेली आहे। आता कढई पण ठेवले, त्याच्यात तेल पण टाकलेले आहे। आणि मी आता त्याच्यामध्ये वाटलेला हा हिरवा मसाला, हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण टाकणार आहे आणि परतून घेणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे गावची, पण खायला तर एवढी सुंदर लागते ना ही भाजी। खूप सुंदर लागते भाजी। भाजी टाकून घेते, शिजवून घ्यायची आपल्याला भाजी। मैत्रिणींनो, आपली भाजी आता शिजत आलेली आहे। थोडी हलवून घेते मी जरा। मस्त शिजले आता। बघा खूप सुंदर होणार आहे आपली भाजी आणि चविष्ट तर एवढी होणार आहे ना, सांगता नाही येणार, एवढी चविष्ट आहे। आणि कमी साहित्यामध्ये आहे आणि शेतातली आणलेली भाजी आहे ना, एवढी चविष्ट स्वादिष्ट लागणार आहे। ताजी ताजी भाजी आहे एकदम। हा मैत्रिणींनो, आपली आता भाजी रेडी आहे। मी आता वाढून घेते ताटामध्ये। खूप सुंदर झालेली आहे भाजी, चविष्ट एकदम ताजी ताजी गावरान भाजी। पहा मैत्रिणींनो, आपली भाजी रेडी आहे तांदूळाची। तुम्हाला कशी वाटली ती सांगा। मी बनवलेली गावरान भाजी, शेतातली अगदी कवळी लसलसीत काढून आणलेली। आणि बघा मस्त दिसते, भाजी पण झालेली आहे, बाजरीची भाकरी पण आहे, हे काळ्या राजम्याची ग्रेव्हीवाली भाजी पण आहे। खूप सुंदर, शेतामध्ये बसून तर एकदमच मस्त लागते ही भाजी खायला। बघा तुम्ही करून अशी। आणि आवडली तर रंजनाच्या किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा। थँक्यू मैत्रिणींनो। वेदिका, भाजी कशी झाली ग? मस्त झाले। तांदूळाची मस्त एकदम छान। हो। आवडली का तुला? हो। थँक्यू।